डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गडिंग्लज, आजरा, चंदगड या विभागात अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करत आहेत। त्यापैकी अनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य गडिंग्लजचे प्रकाश भोईटे आणि अनिसचे कार्याध्यक्ष प्राध्यापक सुभाष कोरे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल अनिसने घेतली आहे आणि अनिसचा वार्तापत्राचे आधारस्तंभ पुरस्कार प्राध्यापक प्रकाश भोईटे आणि प्राध्यापक सुभाष कोरे यांना जाहीर केलेत। दिवंगत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गडिंग्लज, आजरा आणि चंदगड या विभागात गेली अनेक वर्ष काम सुरू आहे। अनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक प्रकाश भोईटे, गडिंग्लज आणि अनिसचे कार्याध्यक्ष प्राध्यापक सुभाष कोरे विविध पातळीवर भरीव स्वरूपाचं कार्य करतायत। जटा निर्मूलन, जादूटोणा विरोधी मोहीम, गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम कुंडात करण्यासाठीचं आवाहन, फटाके मुक्त दिवाळी अशी अनेक प्रकारची कार्य आणि विज्ञानवादी चळवळीतून वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत। या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वतीने यावर्षीचे आधारस्तंभ पुरस्कार गडिंग्लजचे प्राध्यापक प्रकाश भोईटे आणि प्राध्यापक सुभाष कोरे यांना जाहीर झाले असून 15 सप्टेंबर 2024 रोजी रायगड इथल्या माणगावमधील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक वडघर इथं ज्येष्ठ कवयित्री नीरजा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे।